गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर पठाण मॅडम. माझ्यासोबत आज वनिता सिस्टर बसलेले आहेत. मागच्या 1 महिन्याआधी त्यांनी आपल्याकडून विंग ब्राईट आर्थो पावडर आणि विटारिज घेतलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम जर 100% काही रिझल्ट असले तर मला द्या. माझ्या आईला खूप त्रास होतो आहे गुडघ्यामध्ये. तर मी त्यांना माझ्या अनुभवावरून विटारिज आणि विंग ब्राईटचं आर्थो पावडर दिलं होतं. आज वनिता सिस्टरला पण विचारू की त्यांनी त्यांच्या आईला दिलं आहे आणि त्यांना कसं अनुभव आलं. गुड मॉर्निंग वनिता. गुड मॉर्निंग. हां तर मॅडमनी मला मी माझ्या आईसाठी म्हणूनच विचारलं होतं विंग ब्राईटचं ऑर्थो पावडर आणि त्यासोबत विटारिज. ओके. तर हे मी आईसाठी म्हणून एक आपलं घरच्यासारखं विचारून घेतलं त्यांना. ओके. तर मॅडमनी मला दिलं माझ्या ह्याच्यावर घेऊन जा म्हणे. मग मी घेऊन गेले, एक किट घेऊन गेले आईसाठी म्हणून. तर मी घेऊन गेले तर ड्युटीवरच गेले होते. मी हॉस्पिटलला काम करते म्हणून. ओके ओके. तर मला तिथं एक पेशंटचा खूप त्रास मला देखवणं झाला. मी विचारलं त्यांना तुम्हाला काय त्रास होतोय. 1 मजल्याच्या पायऱ्या उतरू शकत नव्हत्या त्या. अच्छा, काय झालं होतं त्या पेशंटला? त्या पेशंटला गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा ऑलरेडी त्रास होता आणि ते हॉस्पिटलचे कधीतरी पेन किलर गोळ्या खायच्या. ओके. आणि त्याच्यामध्ये त्याचा त्रास त्यांना कधीतरी थोडंसं खाल्लं तोपर्यंत ठीक आणि नंतर जसंच तसं. ओके. मग मी त्यांना म्हणलं तुम्ही घेऊ शकतात का. मी एक कंपनीचं आहे आमच्याकडे. अच्छा. तर तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट होईल. त्यांनी माझ्या म्हणण्यावर तयार झाल्या. ओके. त्यांना मी 15 दिवसाचं दिलं. अच्छा. याच किट मधून 15 दिवसाचं दिलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांना 4थ्या ते 5व्या दिवशी छान पेन त्यांचं खूप छान वाटू लागलं त्यांना. कारण त्या ज्या म्हणजे तुम्ही पेशंटला दिलं, तुमच्या आईला दिलं नाही? न देता मी त्या पेशंटला देऊन ओके ओके. तर त्यांनी एक 4थ्या ते 5व्या दिवशी त्यांना छान वाटलं ते औषध अच्छा. घेऊन. त्याच्यात हा एक आनंदाचा भाग माझा ठरला की त्यांना कोणती साईड इफेक्ट झाले नाही. ओके ओके. तर त्यांनी नंतर मी त्यांना फॉलोअप घेतला तर त्या बोलल्या मला खूप छान वाटले. अच्छा. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं अजून 15 दिवसाचं घेऊन जा, तुम्ही 3 महिने कंटिन्यू करा. ओके ओके. तुम्हाला खूप छान वाटेल. तर मी त्यांना 15 दिवसाचं अजून त्याच्यातलं देऊन टाकलं. तर त्यांना खूप छान पेन रिलीफ झाले. आणि हे असं आयुर्वेदिकचं असं वेगळं काही नाही, पण आयुर्वेदिकचं फूड सप्लिमेंट आहे. ओके ओके. हे सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. ज्याचं दुखते त्यांनी पण आणि ज्याचं नाही दुखत त्यांनी पण घ्यायला पाहिजे. ओके ओके. हे एक शरीरासाठी दिलेलं वरदान आहे. एक आपण जे खाऊ शकत नाही ते ह्याच्यातून भेटतं आपल्याला. ओके ओके. थँक्यू. आपल्यासोबत वनिता सिस्टर जोडल्या आणि त्यांनी खूप छान असं त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि मला हेच म्हणायचं की त्यांचं इन फ्युचर त्यांनी आपल्यासोबत येऊन चांगलं छान काम करावं. ऑल द बेस्ट वनिता सिस्टर. थँक्यू.